श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचताना पाळायचे नियम. 1. श्री गुरुचरित्र वाचनाच्या आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा. 2. श्री गुरुचरित्र वाचन काळात काळे कपडे व चामड्याच्या वस्तू परिधान करू नये. 3. श्री गुरुचरित्र वाचन काळात ब्रह्मचर्य पालन करावे. 4. शक्यतो एक धान्य फराळ करावे, म्हणजे 7 दिवस कुठलेही एकच धान्य किंवा एकच भाजी खावी. 5. गादीवर झोपू नये, जमिनीवर चटई अथवा सतरंजी टाकून झोपावे. 6. रोज सायंकाळी श्री विष्णू सहस्रनाम वाचन आवर्जून करावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाची वेळ शक्यतो सकाळी 8 या वेळेत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकच वेळ असावी. म्हणजे तुम्ही जरी पहाटेही वाचन करत असाल, संध्याकाळी वाचन करत असाल, म्हणजे जे कोणता तुमचा टायमिंग असेल पहिल्या दिवशीचा, तोच तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. परमपूज्य गुरु माऊलींच्या आदेशाने हजारो सेवेकरी सकाळी 8 ते 10:30 या एकाच वेळी वाचन करतात. 8. पारायण करताना सुतक, सोयर म्हणजे नवीन बाळाचा जन्म, विटाळ आलास तर दुसऱ्या व्यक्तीकडून पारायण पूर्ण करून घ्यावे. त्यात खंड पडू देऊ नये. म्हणजे तुम्ही 3 दिवस कंप्लीट केले आणि अचानक अशी जर काही अडचण आली तर तुमच्याऐवजी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला म्हणा, नवऱ्याला म्हणा, सासू वगैरे कोणी तुमच्या घरात जे कोणी चांगलं वाचन करू शकतं त्यांना पारायण पुढचं कंप्लीट करायला लावू शकता. त्यात खंड पाडायचा नाही आहे. रामकृष्ण हरी.